विषय प्रचंड, वेळ थोडा, त्यामुळे संपूर्ण विषय या ठिकाणी मांडणं अशक्यच होतं. तरीसुद्धा 3 दिवसामध्ये जितका आपल्याला विषय पाहता येईल तितका आपण पाहिलेला आहे. आणि अधिक आपल्याला जर जीवनविद्या समजून घ्यायची असेल आणि स्वतःचं कल्याण साधून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आमची पुस्तके जी आहेत ती पुस्तके आपण जरूर वाचावी. अमृत मंथन हा आमचा जो ग्रंथ आहे तो सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तोही महत्त्वाचा आहे. जीवनविद्येचा मंगल कलश, त्यामध्ये तर अनेक प्रश्नांचं उहापोह केलेला आहे. अंधश्रद्धेचा ते पुस्तक वाचून अनेक लोकांची अंधश्रद्धा दूर झाली. सुगंध जीवनविद्येचा या पुस्तकाने अनेक लोकांच्या संसारामध्ये सुगंधाचा आनंद आणि आनंदाचा सुगंध पसरला. किंबहुना आमची जी सर्व पुस्तकं आहेत ती सर्वच महत्त्वाची आहेत, पण सर्वांच्या खिशाला परवडणारी असेल असं नाही, म्हणून मी काही पुस्तकांचा उल्लेख केला. आता हे पुस्तक माझ्यासमोर आहे, शांती सुखाचा राजमार्ग. हे पुस्तक फक्त किंमत 5 रुपये, म्हणजे चहा सुद्धा अलीकडे 5 रुपयापेक्षा जास्त किमतीला मिळतो असं मी ऐकलं आहे. मी अजून काय गेलेलो नाही. हॉटेलमध्ये जाण्याची मला सवय नाही, कारण माझ्या घरामध्येच आमची पत्नी सुगृहिणी असल्यामुळे हॉटेलमध्ये मी शक्यतो कधी जातच नाही. तर सांगायचा मुद्दा, हे पुस्तक फक्त 5 रुपये आहे. शांती सुखाचा राजमार्ग, नावसुद्धा बघा, शांती सुखाचा राजमार्ग आहे. आणि तुम्हाला तो राजमार्ग दाखविण्याचं प्रचंड सामर्थ्य या छोट्या पुस्तकात आहे. प्रत्येकाच्या हातात हे पुस्तक अवश्य असलं पाहिजे. इतकंच नव्हे तर प्रत्येकाने कमीत कमी 500 पुस्तकं दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवली पाहिजे, जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल. या एका छोट्या पुस्तकामध्ये खूप काही मी सांगितलेलं आहे आणि म्हणून या पुस्तकाचं मी मुद्दाम उल्लेख केला. तसं आमचं क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात हे पुस्तक सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये जीवनविद्या नवीन काय सांगते ते सर्व त्याच्यात दिलेलं आहे. नंतर पुष्कळ लोकांचा असा समज आहे की इतर जे सांगतात तेच वामनरावबाई सांगतात. तसं प्रत्यक्षात नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून आम्ही नवीन काय सांगतो, ते किती उपयुक्त आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर क्रांतिकारक जीवनविद्या दृष्टिक्षेपात हे पुस्तक अवश्य घ्या. त्याचप्रमाणे जीवनविद्या समज गैरसमज, की जीवनविद्येबद्दल जे काही लोकांचे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत, त्यांना जीवनविद्या खरोखर काय सांगते हे कळावं, या दृष्टीने ते पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ही सगळी पुस्तकं तुम्ही अवश्य घ्यावी. आपण एरवी खूप खर्च करतो. नुसतं आपण नाटकाला गेलो तरी 100-1 रुपये खर्च करतो. कुठे आपण गेलो, सिनेमाला गेलो, तिकडे आपल्याला सहज 60-70 रुपये खर्च येतो. मला काही निश्चित माहीत नाही किती खर्च येतो, म्हणून कदाचित जास्त येत असेल, कारण तिकडेही मला जाण्याची जास्त सवय नाही. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी पुस्तकं आपण अवश्य घ्या, असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. या ठिकाणी मी जो विषय घेतला तो विषय म्हणजे नशीब, तुमचं नशीब तुमच्या हातात, असा मी विषय घेतला. आणि या
2 दिवसामध्ये मी त्याची फोड केली आणि त्या फोड करत असताना तुमच्या ध्यानामध्ये एक गोष्ट आली असेल की संबंध याच्यामध्ये मी कुठेही देवाला आणलेलं नाही, मी कुठेही धर्माला आणलेलं नाही, मी कुठेही संकुचितपणाला आणलेलं नाही, हे तुमच्या ध्यानात येईल. कारण आपण जे नशीब नशीब म्हणतो त्या नशिबाप्रमाणे आपलं जीवन घडेल हे खरं नाही, आपण घडवू तसं नशीब घडेल हे खरं आहे. म्हणून या नशिबाचा, या दैवाचा, या नियतीचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे आणि आपण ज्याला प्रारब्ध म्हणतो, संचित म्हणतो, तो काय प्रकार आहे ते मी 2 दिवसामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या ध्यानामध्ये एक गोष्ट येईल ती म्हणजे अशी की आपल्या जीवनामध्ये जे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत त्यातले महत्त्वाचे फॅक्टर म्हणजे आपण करतो ते कर्म, आपण करतो ती ॲक्शन आणि निसर्गाचे नियम, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमचं सगळं जे जीवन चाललेलं आहे ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही ज्या ॲक्शन्स म्हणजे कृती करता, कर्म करता, ते कर्म आणि निसर्ग नियम यांचा एकमेकांशी संबंध आहे. तुम्ही एखादी गोष्ट कर्म केलं की निसर्गाच्या नियमांना गती मिळते आणि त्या निसर्गाच्या नियमाला गतीतून मिळालेली गती त्याच्यातून जी निर्माण होते तिला नियती असं म्हणतात. ही नियती म्हणजे आपण केलेली निर्मिती आहे. ही गोष्ट अनेक लोकांच्या ध्यानात येत नाही. अनेक साहित्यिक, मोठे मोठे साहित्यिक, त्यांना सुद्धा हा प्रकार ज्ञात नाही. तुम्ही जेव्हा त्यांची पुस्तकं वाचता किंवा ते बोलतात तेव्हा तुम्हाला मी काय म्हणतो ते कळेल. अजूनही त्यांना असं वाटतं की नियती नावाची गोष्ट म्हणजे काहीतरी एक अज्ञात शक्ती आहे आणि ती तुमच्यावर सत्ता गाजवते, असा अजूनही. अलीकडेच एक सिरियल निघाली होती ना, भाग्य विधाता, अलीकडेच. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या सगळ्या आपण जे काही पाहतो ऐकतो ते खरं नाही, हे मला सांगायचं. मग खरं काय? नियती, नियती असं आपण ज्याला म्हणतो ती आपली क्रिएशन आहे, आपली निर्मिती आहे. आपण तिला निर्माण करतो, आपण तिला जन्म देतो. हे जर तुम्हाला कळलं तर तुमच्या जीवनामध्ये अक्षरशः क्रांती होईल. अक्षरशः. हे मी का सांगतोय की प्रारब्ध, त्याच्या पाठीमागे संचित, प्रारब्ध भोगत असताना आपण करतो ते क्रियमाण, इथपर्यंत आपण काल आलो. क्रियमाण ज्याला आपण म्हणतो ते क्रियमाण आपण म्हणजे प्रारब्ध भोगत असतो. संचितातून आपणच काढलेलं प्रारब्ध, हे पुन्हा अंडरलाईन करायचं. संचितातून प्रारब्ध आपण बाहेर काढतो. जसा गोडाऊनमध्ये आपण ठेवलेला माल आपण बाहेर काढतो किंवा बँकेत ठेवलेले पैसे आपण बाहेर काढतो, त्याप्रमाणे संचितामध्ये जे पाप आणि पुण्य आहे म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्म यांचे ठसे जे आपल्या डिवाइन बँकमध्ये जमा झालेले, त्यापैकी पाप बाहेर काढायचं का पुण्य बाहेर काढायचं हे आपण चिंतन काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चिंतन करता म्हणजे बँकेच्या काउंटरवर चेक देता. चिंतन हा चेक आहे आणि हे
अनिष्ट चिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध वाईट असेल, अनिष्ट प्रारब्ध असेल. आणि तुमचं जर शुभचिंतन असेल तर तुमच्या वाट्याला येईल ते प्रारब्ध चांगलं प्रारब्ध असेल. म्हणून संचितातून बाहेर काय काढायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे चिंतन करतो, चिंता करतो, आता चिंतनामध्ये पुन्हा भाग आहे. आपण सर्वसाधारण माणूस जो आहे हा भूतकाळाचं चिंतन करतो आणि भविष्याची चिंता करतो. भूतकाळामध्ये जे काही अनिष्ट घडून गेलेलं असतं त्याच्याबद्दलचं आपल्या मनामध्ये नेहमी जास्त विचार येतात आणि त्याचं आपण जास्त चिंतन करतो. म्हणून जगामध्ये प्रत्येक माणूस हा अनिष्ट चिंतन करण्यात पटाईत आहे आणि सराईत आहे, दोन्ही आहे. जगामध्ये दुःख का? दुःख मनभर, सुख कणभर, अशी परिस्थिती जगामध्ये आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं कारण हे असलंच पाहिजे. ते कारण काय? आता काही लोक असं म्हणतात बा संसार वाईट आहे, संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणजे संसार हे दुःख मूळ आहे. संसारामुळे जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. बायका मुलं हे आपल्या प्रगतीच्या येणारे धोंडे आहे, दगड आहे. आपण जो काही उद्योगधंदा करतो त्याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. म्हणून या सर्वाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ होणार नाही. म्हणून कोण साधू होतो, कोण बैरागी होतो, कोण संन्यासी होतो. जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते दुःखाचं जे मूळ आहे ते फक्त एकाच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे अनिष्ट चिंतन. माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणून त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं अरिष्ट निर्माण होतं. आपत्ती विपत्ती, संकट, अडचणी, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण होतात. त्याला एकच कारण, आपण नेहमी अनिष्ट चिंतन करतो. आपण अनिष्ट चिंतन करतो ही आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे क्लायमॅक्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. म्हणजे मूर्खपणाचा जो कळस आहे तो असा की आपण अनिष्ट चिंतन करतो याचा आपल्यालाच पत्ता नाही. आणि अनिष्ट चिंतन करण्यामध्ये आपण इतके गर्क होतो की आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. आपल्याला त्याचं काही वाटत पण नाही. पण त्याच्यातून जे काही निर्माण होतं ते जेव्हा वाट्याला येतं तेव्हा आपण कपाळाला हात लावतो आणि म्हणतो काय आमचं दैवच खोटं, आमचं नशीबच खोटं, देवाचा आमच्यावर कोप झाला, कुलदेवतेचा रोष झाला, मूळ पुरुषाचा कोप झाला. म्हणजे कुठेतरी आपण बादरांशी संबंध जोडतो. नाही तर मुंजा मानेवर बसला, भूत मानेवर बसलं, कोणीतरी करणी केली, कोणीतरी मूठ मारली वगैरे, बादरांशी संबंध ज्याला आपण म्हणतो ते करतो. आणि आपण बुवा, बाबा, देव ऋषी, भगत, फकीर यांच्या नादी आपण लागतो. ही जी मंडळी आहेत बुवा बाबा वगैरे, त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलाय पण ते मी नाव घेत नाही. तर हे सगळं जे आहे ते तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न सोडवू शकत नाही. हे पहिलं लक्षात ठेवा. तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न ते सोडवू शकत नाही. बुवा बाबा भगत कोणीही सोडवू शकत नाही. ते सोडविण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्यात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पी.
प्रॉब्लेम तू निर्माण करतो. तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम तुम्ही निर्माण करता, हे लक्षात घ्या. आणि ते सोडविण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. त्यासाठी प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. तुम्हाला जर जेवायचं असेल तर कुठला तरी बुवा जेवला म्हणजे तुमचं पोट भरणार नाही. कुठला तरी बाबा जेवला तर तुमचं पोट भरणार नाही. जेवायचं असेल तर तुम्हालाच जेवलं पाहिजे. तसं हे आहे. हे बुवा बाबा वगैरे जे लोक आहेत त्यांच्या जीवनातले प्रश्न त्यांना सोडवता येत नाही. ते तुमचे प्रश्न सोडू शकतील अशी आशा करणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. मी नेहमी सांगत असतो, लोकांना फसविणं फार सोपं आहे, पण लोकांना शहाणं करणं फार कठीण आहे. कारण लोक इतके अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत आणि लोकांमध्ये जीवनामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, इतक्या कटकटी आहेत, इतकी संकट आहेत, इतकी आपत्ती विपत्ती आहे, त्यातली बहुतेक त्यांनीच निर्माण केलेली असतात. त्यामुळे ही माणसं जर्जर झालेली असतात, त्रासलेली असतात, त्यांना वैफल्याने ग्रस्त केलेलं असतं. आणि त्यामुळे ही मंडळी बुवा बाबाकडे जाऊन आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ते तुमचे प्रश्न सोडवू शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. मग ह्याला उपाय काय? याला उपाय एकच, विचार बदला, नशीब बदले. वृक्षाखाली तुम्ही बसलेले आहात. तुम्ही मागाल ते मिळावं अशी निसर्गाची व्यवस्था आहे. तरी सुद्धा आम्ही दरिद्री ते दरिद्री, आम्ही दुःखी ते दुःखी. कारण का? कारण एकच, कल्पवृक्षाच्या खाली आपण बसलेलो आहोत हेच आपल्याला ठाऊक नाही. उभा कल्पवृक्षा तळी भीक मागे, घरी कामधेनू पुढे ताक मागे. समर्थ रामदास स्वामी त्यांचं हे वाक्य आहे की आपल्या जवळ कामधेनू आहे तरी हा लोकांच्याकडे जातो आणि ताक मागतो. आपण कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत, हा लोकांकडे जाऊन भीक मागतो. ह्याला काय म्हणायचं? अहो, हे शरीर म्हणजे कल्पतरू आहे आणि मी म्हणणारा या कल्पतरूच्या झाडाखाली बसलेला आहे. मग मी मागायचं आणि त्या कल्पवृक्षाने द्यायचं अशी निसर्गाची व्यवस्था आहे. मग बिघडलं कुठे? आम्ही मागावंच ते मागत नाही, जे मागायचं नाही ते मागतो. देवाजवळ आपण काय मागतो? देवाजवळ आपण नेहमी काळजी, चिंता, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे अनिष्ट चिंतन, ते आपण देवाजवळ करत असतो, म्हणजे मागत असतो. जीवनविद्या असं सांगते, तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता आणि तुम्ही जे मागता ते देव तुम्हाला देतो. इट इज सो सिंपल. इट इज सो सिंपल. तुम्ही अनिष्ट चिंतन करता म्हणून तुमच्या जीवनामध्ये अरिष्ट निर्माण होतं. त्याला देव काय करणार? त्याला देव काय करणार? कारण तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळं चाललेलं आहे. देव ढवळाढवळ करत नाही. मग तुम्हाला जे काही मिळतं ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे. म्हणून जीवनविद्येने जी विद्या निर्माण केली, जे ज्ञान निर्माण केलं, जे विचार दिले, ते तुम्ही जर नीट ग्रहण केले तर तुमच्या जीवनाला लागलेलं जे दुःखाचं ग्रहण आहे ते सुटेल. म्हणून विचार बदला,
नशीब बदले. इतकं सोपं आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,